नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदान काय केलेलं आहे, शासनाने जाहीर केलेलं आहे ते त्यांच्या खात्यावरही पडलेलं आहे. आणि यावर्षी खूप मुबलक मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. त्यानंतर काहींच्या शेतजमिनी वाहून गेलेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत, असं म्हणावं लागेल. अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यानंतर पूर परिस्थिती होती. त्यानंतर अतिवृष्टी, पिकं वगैरे पूर्ण काय झालेले होते, जमिनीस मिळालेले होते, म्हणजे वाहून गेलेले होते. बरंच आता अतोनात नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं. आणि त्यामध्ये मग शेतकऱ्याला थोडीशी तुटपुंजी रक्कम म्हणून 8,500 रुपये हेक्टरी अनुदान काय केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. आणि जाहीर केल्यानंतर मग त्यातलं 3,000 रुपये एकरप्रमाणे 6,000 रुपये 2 एकरला अशा हिशोबातच काय केलेलं आहे, आलेलं आहे. त्यानंतर जे जाहीर केलं ते तर शेतकऱ्याच्या खात्यावर पडलंच नाही असं म्हणावं लागेल. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, पशुहानीही झालेली आहे. आणि एवढं नुकसान होऊनही काही शेतकऱ्यांना आणखीन एकही रुपया आलेला नाही त्यांच्या खात्यावर. मग काही शेतकऱ्यांना पैसे आले ते तर कमी आलेत. ज्यांची जे जमीन नावावर आहे, 1 हेक्टर 2 हेक्टर 3 हेक्टरची मर्यादा त्यांनी ठेवली होती ना, त्यात मग काहींना 2 हेक्टरवाल्यांना सुद्धा 8,000 रुपये रक्कम आलेली आहे. आणि काहींना बराबरीची रक्कम समजा जे जमीन नावावर आहे त्या हिशोबात आलेली आहे. पण ज्या शेतकऱ्यांना कमी रक्कम आलेली आहे त्यांची अडचण अशी आहे की त्यांचा फार्मर आय डीला पूर्ण जमीन लिंक नसावी. तर ती करण्यासाठी तुम्ही मग काय करायचं आहे, तलाठ्याशी संपर्क करा किंवा मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क करा आणि तुमचा फार्मर आय डी एडिट करून घ्या. एडिट केल्यानंतर मग तुमची ज्या शिवारामध्ये जे गट आहेत, कारण एका गावामध्ये जर 2, 3, 4 गट असतील तर ते सर्वच गट तुमच्या फार्मर आय डीला ॲड आहेत काय ते बघा. पाहिल्यानंतर मग तुम्हाला काय होणार आहे, ते अनुदान राहिलेली जी रक्कम आहे ती काय होणार आहे, येणार आहे. मग अगोदर तुमचा फार्मर आय डी एडिट करून घ्या. त्याला ते पूर्णची पूर्ण गट ॲड करा. काहींचा फार्मर आय डीला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर तुम्ही एडिट करा. तिथं तुम्ही लिंक करून घेऊ शकता, पहिला काढून टाकू शकता. त्यानंतर 2 गावामध्ये काहींना जमीन आहे, एकाच गावातल्या क्षेत्राचं काय झालेलं आहे, अतिवृष्टीचं अनुदान आलेलं आहे. त्यानंतर मग त्यांनीसुद्धा काय करायचं आहे, हे एडिट करून घ्यायचं आहे, तलाठ्याशी संपर्क करायचा आहे. काहींचा फार्मर आय डी वगैरे नाही, मग त्यांचं काय करायचं आहे, तलाठ्याकडून व्हीके नंबर घ्यायचा आणि व्हीके नंबर घेऊन मग तुम्ही काय करायचं आहे, ई-के-वाय-सीची प्रक्रिया करायची आहे. कारण ज्यांचा फार्मर आय डी अद्याप जनरेट झालेला नाही, त्यांनी पण आता नंतरचा याद्या येऊन गेलेल्या आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या नंतर फार्मर आय डी जनरेट केला आहे. त्यांनीसुद्धा के-वाय-सी करायची आहे. के-वाय-सी करण्यासाठी व्हीके नंबर तलाठी साहेबाकडून घ्यायचा. त्यानंतर शेतू सुविधा केंद्रावर जायचं. ई-के-वाय-सी ओ-टी-पीच्या माध्यमातूनही होते. त्यामुळे तुम्ही तिथंही करायची आहे, के-वाय-सी करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला अतिवृष्टीचं अनुदान एक 4 ते 5 दिवसात पडेल के-वाय-सी केल्यानंतर. त्यानंतर जे रब्बीचं अनुदान आहे ना, के-वाय-सी केल्यानंतर तुम्हाला काय होईल, 1 ते 6 ते 7 दिवसाच्या अंतराने काय होणार आहे, 10,000 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टरची जी मर्यादा आहे ना, ती काय करणार, ते अनुदान तुमच्या खात्यावर वर्ग करणार आहे शासन. तुम्हाला येणार आहे. पण अगोदर ज्यांना आलं नाही त्यांनी के-वाय-सी वगैरे करा. आणि ज्यांचं के-वाय-सीतही नाव नाही, अनुदानही आलं नाही, त्यांनी तलाठ्याशी संपर्क करून आपली काहीतरी चूक आहे असं समजायचं आहे. बँक पासबुक आधारवर नाहीतर मग जेवढे आपल्या अकाउंटवर अकाउंट असतील तेवढ्या अकाउंटचे सरी चेक करून पाहायचे आहे, कोणत्या अकाउंटमध्ये पैसे वगैरे गेलेले आहेत. असं सर्व काय करायचं आहे, चेक करायचं आहे. त्यानंतर एवढं नुकसान होऊनही शासनाचं कर्जमाफीकडे पाठ फिरवली आहे. त्यानंतर शासन कर्जमाफीला नवनवीन अनेक नियम, अटी वगैरे काय करत आहे, घालत आहे. त्यानंतर आता बरेच जणांनी आंदोलनही केले त्यामध्ये. त्यानंतर मग बऱ्याच जास्त बँका आहेत त्यांच्याकडून माहितीही मागवलेली आहे. माहितीही शासनाने घेतलेली आहे. त्यानंतर कुणाकडे किती कर्ज आहे, थकीत किती आहे, चालू किती आहे, भरतात किती शेतकरी, अशी नवीन माहिती काय केली आहे, मागवलेली आहे. शेतकऱ्यांनी कोणीही काय केली आहे, माहिती घेतलेली आहे. त्यानंतर सर्व माहिती काय झालेली आहे, जुळवाजुळव केलेली आहे. पण अद्याप कर्जमाफीवर कोणताही ठाम निर्णय झालेला नाही. त्यामुळं मग आणखीन कर्जमाफीचं सध्याचं तरी वातावरण काही नाही म्हणावं लागेल, असं म्हणावं लागेल, नाहीच म्हणावं लागेल.
कारण त्याचं काहीही आणखी शासन स्तरावर हालचाली चालू नाहीत. जून सांगितलेला आहे, पण जूनलाही होते की नाही त्याच्यामध्ये अनेक नियम, अटी वगैरे काय ना शासन काय करत आहे, लावत आहे. त्यामुळं मग ती आता जरी झाली जूनला तरी ती कोणत्या शेतकऱ्याला भेटेल, कोणाला कोण त्याच्यापासून वंचित राहील हे असं काहीही सांगता येत नाही. आणखीन फक्त नुसते जूनला देऊ असं आश्वासन काय केलेलं आहे शेतकऱ्याला, आंदोलनकर्त्याला शासनाने दिलेला आहे. अद्याप ठोस निर्णय वगैरे काही आणखीन झालेला नाही, शासनाचा आलेला नाही. मग कर्जमाफीचं सध्याचं तरी काहीही सांगता येत नाही. आणि ज्यांचं अतिवृष्टीचं अनुदान राहिलेलं आहे त्यांनी मग काय करायचं आहे, तलाठ्याशी संपर्क करून आपलं काय करायचं आहे, हस्तगत करायचं आहे. हे सोपीच प्रक्रिया आहे. तुमचा जे तलाठीचं आहे ते ज्यांचं आलं नाही त्यांनी, आणि ज्यांचं आलं त्यांचं काहीच नाही आलं. ज्यांचं काही रखडलेलं आहे, आणखीन ज्यांना 6,000 रुपये प्रति हेक्टरच पडलेलं आहे असं म्हणावं लागेल. आहे का नाही? मग त्यातमध्ये काही घोळ आहे. काहींना अतिवृष्टी नुकसान भरपाई आली तर काही रब्बीचं अनुदान आलेलं नाही. आता असेही शेतकरी बरेच त्याच्यामध्ये काय झालेले आहेत हे सर्व पूर्ण काय आहे, राडा झालेला आहे ह्यावेळेस असं म्हणावं लागेल. कारण ज्यांना अतिवृष्टी भरपाई आली त्यांना काहींना रब्बीचं अनुदान त्यांच्या अकाउंटला पडलेलं नाही. असेही शेतकरी आपल्याला पाहावयास मिळत आहेत. पण त्या सर्वांनी काय करायचं आहे, तलाठी मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क करायचा आहे आणि आपले काय जे चूक दुरुस्ती वगैरे असेल, काय अडीअडचण असेल ते काय करायची आहे, व्यवस्थित करून घ्यायची आहे. आपला जर व्हिडिओ आवडला ना तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.